ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, हे ज्ञानाचे मंदिर सत्यशिवाहून सुंदर हो, सत्यशिवाहून सुंदर हो. खरं तर आहे ना, मला पहिल्यापासून खरं म्हणजे जे आहे ते तसंच बोलायचं. चुकलेल्याला चूक म्हणायचं, ना चुकलेल्याला नाही म्हणायचं, आणि ज्याला पटेल त्याच्याशी बोलायचं, ज्याला आपलं पटत नाही त्यांच्याशी नाही बोलायचं. आणि एका बाजूनं आपल्या फक्त मग कामात मग्न राहायचं, म्हणजे आपल्याला जे काय वाटतंय ते करत राहायचं आणि त्याच्यातच आनंद शोधत राहायचा. आणि शक्यतो समोरच्याला सांगताना चांगलं शिकवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि ह्या जीवाला ती सवय लागलेली असते की समोरच्याला फक्त कुठं कुणाचं दुखलं खुपलं ना तर सांगत राहायचं, आणि त्यातनं आपण एखादा काहीतरी करत राहायचं तुटक्यातून नेटकं. तर मला ते कच्चे आंबे खायचे नव्हते. बाईचं जीवन खरं तर असंच असतं, म्हणजे आंब्यासारखं आहे आम्हाला कधी कधी असं वाटतं. म्हणजे कैरी कधी होत्या ना तोपर्यंत नुसतं तोंडाच्या गुटक्या गिळून माणसं हे होतात. जराशी कैरी आली की तिला दगडं मारायला चालू करतात. दगडं मारता मारता आहे ना मग तिला काय कधी उकडतील, कधी खिसतील, कधी भाजतील, कधी कसं, पण तिचा प्रत्येक गोष्टीनं उपभोग घेण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यानंतर जर पिकायला लागला तर काय मग बोलायलाच नको. म्हणेल तर म्हणजे तसं तर मी इथं एक आंब्याचा पल्प बनवण्याचा प्रयत्न केला. असो ते काय बाईचं, आपल्याला काय करायचं आहे. इथं मला काय मी केलं आहे ते तुम्हाला सांगते. इथं मला आंब्याचा पल्प किंवा एक साधारण आंब्यात काहीतरी किंवा सगळ्यांना खाता येईल असं कमीत कमी डबा घेतला आणि बोटानं कमीत कमी तोंडात चाकलं ना तरी ते छान वाटेल, ह्यासाठी मी हा एक पदार्थ बनवला. मग त्याला तुम्ही काय नाव द्यायचं ते तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये, ह्याला मी काय नाव देऊ. तर मी ते आंबे 2च होते, म्हणजे रेणुकाच्या आईनं दिलेले ते हापूसमधले कच्चे आंबे होते. त्यामुळं आता गावाला असल्यावर आपल्याला कुठून पण झाडासनं तोडून वगैरे आणू शकतो, इथं तसं नाही करू शकत. म्हणून मी ते आंबे उकडत घातले. त्याच्यात साखर, चिमटभर मिरपूड, एक दालचिनीचा तुकडा आणि मीठ, सुंठ पावडर 1 चमचा, वेलची पावडर 1 चमचा, आणि असं करून हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं. आणि मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेतल्यावर परत एकदा ते एक जीव झालेलं होतं ना मिश्रण, ते नंतर एकदा कढईत टाकलं. आणि त्याच्यात हिरव्या रंगाचा, खरं तर मला पिवळा कलर टाकायचा होता, मग तो पिकलेल्या आंब्याचं सरबत केल्यासारखं दिसलं असतं. पण आपण इथं घेतलेत कच्चे आंबे, मग त्याच्यात हिरव्या आंब्याचं काहीतरी आपण पन्हं किंवा पल्प पितोय ना, किंवा कधीतरी ताटाच्या बाजूला, किंवा लहान मुलांना तिखट खात नसतात मग कधीतरी वेगळं म्हणून चपातीला जाम लावून देतो तसं. कारण विरेन पण कधीतरी ना आता हल्ली कच्चा आंबा खाण्याचा प्रयत्न करतोय. गोड आंब्या त्याला पिकेपर्यंत पण दम नाही, त्याला खूप फ्रूट्स आवडतात. त्यामुळं ते कच्चा आंबा खाण्याचा प्रयत्न केला त्यानं मागच्या वेळेला. अजून पिकायचे आहेत ना आंबे, आणि मग हे असं चपातीबरोबर पण खाऊ शकतो. तर हे करून बघा.